श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता पशुपती व्रत कसे करावे, कोणत्या सोमवारपासून सुरू करावे, जीवनात कितीही संकट असो, ही इच्छापूर्ती व्रत आपण केले ना, तर इच्छा व संकट दूर करणारे हे व्रत आहे. आता हे व्रत पशुपती व्रत का करावे? आता बऱ्याच ताईंच्या जीवनात खूप संकट येत आहेत, खूप दुःख आहेत, लग्न होत नाही, जमलेले लग्न मोडत आहे, मुलं बाळं होत नाहीत, अशा बऱ्याच काही काही कारणं आहेत. कोणाचे नवऱ्याबरोबर पटत नाही, डायव्हर्स होईपर्यंत गोष्ट गेलेली आहे, खूप डोक्यावर कर्ज आहे, परंतु मार्ग काही मिळत नाही, अचानक अल्पकालीन अपघात होतात. अशा वेळी प्रभावशाली जे व्रत असेल तर ते म्हणजे पशुपती व्रत. आता हे पशुपती व्रत कधी करावे? तुम्ही कोणत्याही महिन्यात व कोणत्याही पक्षामध्ये करू शकता. फक्त तुम्ही हे श्रावणमध्येच करावे असे काही नाही. तुम्ही हे उद्याचा जो सोमवार आहे या दिवशी सुद्धा करू शकता. हे जो कोणी श्रद्धेने हे व्रत करतो ना, खरंच त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण होतातच. हे व्रत 5 सोमवार करायचे आहे. यथाशक्ती, यथाभक्ती व मनात भाव असावा. नक्कीच भोलेनाथ आपल्या इच्छा पूर्ण करतील. आता हे व्रत कोणत्या सोमवारी करायचे व याचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहे. नियमावर लक्ष द्या. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा नवनवीन व्हिडिओसाठी. आता हे व्रत कुठे करायचे? तर हे व्रत मंदिरामध्येच करायचे आहे. आता घरी केलेली सेवा व मंदिरामध्ये केलेली सेवा यामध्ये खूप फरक आहे. मंदिरात ही सेवा केल्याने खूप पॉझिटिव्हिटी येते. मंदिरामध्ये खूप प्रमाणावर आरती, स्तोत्र, मंत्र चालू असतात. त्यामुळे तिथे खूप पॉझिटिव्हिटी असते. घरात थोडी कमी असते. खरंच हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचे आहे. हे व्रत 5 सोमवार करायचे आहे. प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असल्यास आपण पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. व मंदिरात जाताना आपण काय काय वस्तू घेऊन जायच्या आहेत पूजेसाठी? तर पाणी, पंचामृत, दूध, बेलपत्र तुमच्याकडे असतील तेवढे, जास्तीत जास्त 108 असतील तर खूपच चांगले. त्याचबरोबर धोत्र्याचे फळ किंवा फूल, जर हे धोत्र्याचे फळ किंवा फूल नसेल तर कोणतेही पांढऱ्या रंगाचे फूल घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर गंगाजल घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर फूल, वात, कापूर घेऊन जायचे आहे.